नुकताच सेवा विकास बँकेचा जो घोटाळा झाल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर ते कर्मचारी आपल्याकडे आले. आपण तो लढा स्वतः उभारला. त्या लढ्याच्या माध्यमातून अनेक आंदोलन, 1-2 आंदोलन केले. बँकेवरती शासनाची रेड देखील झाली आणि आताच आपण त्याची एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली. तर समितीचं कामकाज कशा पद्धतीने चालेल काय सांग? आज त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लिक्विडिटर नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि लिक्विडिटर जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं परवाना रद्द केला तेव्हा लिक्विडिटर यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना किंवा बँकेचे काही विभाग बंद करताना महाराष्ट्र कामगार विभागाची आणि महाराष्ट्र शासनाची अर्ज करून परवानगी घ्यायला पाहिजे होती आणि ती परवानगी घेत असताना कर्मचाऱ्यांची बाजू देखील कामगार विभाग जे आहे ते समजून घेत असते. अशा परिस्थितीमध्ये ही कुठली बाजू त्यांनी न पाहता डायरेक्ट कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं ती परवा धडक त्यांची तपासणी केलेली आहे. तक्रारीवरून आमच्या आता 7 दिवसाची मुदत त्यांना दिली आहे की 7 दिवसामध्ये तुम्ही त्यांना रिप्लाय फाईल करायचा आहे आणि जर तसं काही आढळून आलं नाही तर त्यांच्यावर प्रोसिक्युशन देखील दाखल होतील. त्यामुळे आता बँकेच्या जवळपास 1 लाख ग्राहक आहेत, हजारो त्या ठिकाणी सभासद आहेत, ठेवीदार आहेत, व्यापाऱ्यांची धमनी, आर्थिक धमनी असणारी ही बँक आहे आणि ती अचानक नोव्हेंबर 2022 बंद केल्यामुळं किंवा त्याचं लायसन रद्द झाल्यामुळे त्या ठिकाणी या सगळ्यांचंच भवितव्य अंधारात आहे. कर्मचारी 205 आहे, त्यांचंही आयुष्य त्या ठिकाणी टांगणीवर आहे. त्या अनुषंगानं आता हे कुठली परवानगी न घेतल्याचं प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आल्यामुळं बँक ही चालू करावी याबाबतचा सूर सभासदांचा मोठ्या प्रमाणात आला, व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आला. म्हणून आज व्यापाऱ्यांनी मेळावा आयोजित केलेला होता. सभासदांनी, मुख्यत्वे सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांनी एक मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्यामध्ये एकमुखानं त्यांनी मागणी सर्वांनी केली की बँक ही RBIचा परवाना रद्द करण्याबाबत पुढची पावलं उचलावीत आणि बँक ही सभासदांना पुन्हा चालू करता आली पाहिजे. अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाने आणावेत असं सभासदांचा सूर आल्यानंतर त्या ठिकाणी आजच्या या सभासदांच्या मेळाव्यामध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक बचाव कृती समिती अशी स्थापन करावी अशी सभासदांकडून मागणी आल्यानंतर ही बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. आता आज ठराव तोही झाला. त्याचप्रमाणे SB ओहाळ माजी उपाध्यक्ष आहेत बँकेचे, त्यांना त्या कृती समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. बरेच माजी आजी असे आजी नाही पण माजी आणि सदस्य त्याचप्रमाणे कार्यकारिणीचे पदाधिकारी बँकेचे आज मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्या सर्वांची भाषणं देखील झाली आणि त्यांनी सर्वांनीच त्या ठिकाणी आम्हाला विनंती केली की आपण ही बँक चालू करण्यासाठी जास्तीत जास्त अजून पुढे प्रयत्न करावेत. त्या अनुषंगानं आज या बचाव कृती समितीच्या मार्फत सर्व सदस्यांनी ठराव केलेला आहे की बँक ही RBIकडं प्रस्ताव पाठवावा की बँक आता इतकी काही वाईट अवस्थामध्ये नाही, त्यामुळे RBIला प्रस्ताव पाठवावा आणि ही बँक जे रद्द केलेलं लायसन आहे ते पुन्हा कार्यान्वित करावं आणि बँक सभासदांना चालू करण्याची परवानगी देण्याबाबत ठराव जो आहे तो आजच्या कृती समितीमध्ये झाला आणि त्याचप्रमाणे 205 कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्यावं आणि त्यांना मागील 3 वर्षाचा शासनाच्या ID ॲक्ट प्रमाणे किंवा कायद्यानुसार या लोकांना 3 वर्षाचा पगार द्यावा, वेतन द्यावं असाही ठराव त्यामध्ये झाला. त्याचप्रमाणे हे ठराव झाल्यानंतर सभासदांच्या स्वाक्षरीनं हे प्रस्ताव झालेले ठराव जे आहेत बँकेच्या सभासदांच्या स्वाक्षरीनं आता
कामगार आयुक्त सहकार आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्याकडे हे ठराव जातील. लिक्विडिटर यांच्याकडे देखील हे प्रस्ताव आणि ठराव जातील आणि त्यानंतर ते सहकार विभागातर्फे हा रिपोर्ट जो आहे तो आज RBIकडे ते पाठवतील पुढे. अशा पद्धतीची ती प्रोसिजर आहे. हो, मागे लिक्विडेटने कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती की तुम्ही कुठल्याही युनियनकडे गेले किंवा कोणाकडे तुम्ही गेले तर तुमचं जे थकीत वेतन जे काय होतं, जिथं 5-6 लाख रुपये जे मिळणार होते ते मिळणार नाहीत, लिक्विडेटरने अशी धमकी दिली होती. आता ते लोक आपले सभासद झाले, त्यांनी बँक बचाव कृती समिती देखील सादर केली. तर मग ह्या कर्मचाऱ्यांच्या पेमेंटला कुठेतरी धक्का लागेल का, असं आपल्याला काय वाटतं? नाही, उलट असं झालं की तक्रार 3 वर्ष ज्या कर्मचाऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही, त्यांनी युनियन स्थापन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये ज्यावेळेस परवा दिवशी शासकीय कामगार अधिकारीचं स्क्वॉड येत आहे तपासणीला, हे कळताच आदल्याच दिवशी 3 लाख कोणाच्या खात्यावर, 2 लाख कोणाच्या खात्यावर, 1 लाख अशा पद्धतीनं जे काही 3 वर्षाचं थकीत वेतन आहे त्याच्या 8 ते 10% रक्कम त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. इथून उर्वरित रक्कमबाबत काही त्यांची चर्चा झाली का, मीटिंग झाली का? आणि आपली एक मागणी होती, जे पूर्वी लिक्विडेट होते त्यांनी यांना कामावरून कुठली सूचना न देता काढली, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होणार का? त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला होता, कुणाचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील आपली मागणी होती. मागणी आमची कायदेशीर वेगळी आहे, ती लेबर कमिशनरकडे आहे की त्यांनी कायदेशीर ही बँक जर बंद केलेली नसेल, त्याचे विभाग, तसंच कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना जर परवानगी शासनाची घेतली नसेल तर ॲटोमॅटिक इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट अंतर्गत ज्या लिक्विडेटरच्या सह्या आहेत त्यांच्या विरोधात ते प्रोसिक्युशन दाखल होणार आहेत. गुन्हा दाखल करण्याचा आयुक्तांशी आपली काही चर्चा झाली आहे का, भेट होणार आहे का? हो, त्यामध्ये आता ते विषय होणारच आहे आणि 7 दिवसाची मुदत बँकेला त्यांचं म्हणणं मांडायला दिलेली आहे परवा दिवशी. त्यामुळं 2 दिवस झालेत, आता 5-6 दिवसामध्ये गव्हर्नमेंट काहीतरी निर्णय घेईल आणि सभासदांनाही न्याय मिळेल, बँक पुन्हा सुरू होईल असं आम्हाला वाटतं आहे. करंट खाती देखील त्या बँकेमध्ये बरेचसे होती. हो, 6,000 खाती आहेत आणि 6,000 खाती आहेत. जवळपास त्या ठिकाणी 1 लाख ग्राहक आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे.